नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। आपली माती आपली माणसं संस्थेच्या वतीने सामाजिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न। आपली माती आपली माणसं या सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित विशेष समाजोपयोगी कार्यक्रम पोलादपूर तालुक्यातील श्री रामवरदायिनी माध्यमिक विद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, पर्यावरण रक्षणासाठी वृक्षरोपांचे वाटप तसेच तरुणांना सुरक्षिततेसाठी हेल्मेट वाटप करण्यात आले। या उपक्रमाअंतर्गत पोलादपूर तालुक्यातील 1000 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, 2500 वृक्षरोपांचे वाटप तसेच 100 तरुणांना हेल्मेट वाटप करण्यात आले। याशिवाय विविध सामाजिक, शैक्षणिक, उद्योग क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा नरवीर सन्मान देऊन गौरव करण्यात आला। कार्यक्रमाला विशेष आकर्षण ठरले ते ऐतिहासिक व लोकप्रिय छावा चित्रपटाचे दिग्दर्शक श्री लक्ष्मण उतेकर यांचे मार्गदर्शन। त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की एक चांगला माणूस म्हणून समाजात वावरायचे असेल तर श्री छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवन अभ्यासायला पाहिजे, त्यांच्या चरित्रातून प्रेरणा घ्यावी। कार्यक्रमाला रायगड शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री हनुमान नाना जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री चंद्रकांत कळंबे, आवाज महामुंबईचा चॅनेलचे संपादक तथा पत्रकार उत्कर्ष समिती रायगड जिल्हाध्यक्ष श्री मिलिंद खारपाटील, पोलादपूर तहसीलदार श्री कपिल घोरपडे, महावितरण अधिकारी श्री बाळू चोरमारे, पोलीस निरीक्षक श्री आनंद रावडे व इतर शासकीय अधिकारी, संस्थेचे संस्थापक श्री राज पार्टे, अध्यक्ष श्री निलेश कोळसकर, कार्याध्यक्ष श्री संजय उतेकर, शिवाजी पार्टे, सामाजिक कार्यकर्ते रमाकांत म्हात्रे तसेच कार्यक्रमाचे विशेष कार्याध्यक्ष रायगड जिल्हा शारीरिक शिक्षण संघटनेचे माननीय श्री किसन सुरवसे सर व गुहागर मुख्य अधिकारी श्री स्वप्नील चव्हाण या मान्यवरांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली। माजी जिल्हा परिषद सदस्य श्री चंद्रकांत कळंबे यांनी आपल्या भाषणात आपली माती आपली माणसं संस्थेच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की ही संघटना समाजासाठी न्यायाच्या लढ्यात आघाडीवर आहे। संघटनेच्या एकी हेच बळ या तत्वाचा आदर्श इतरांनीही घ्यावा। या उपक्रमासाठी तालुक्यातील विविध शाळांमधून विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम उत्साहात, प्रेरणादायी आणि सामाजिक जाणीवा जागवणारा ठरला। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी सिद्धेश पवार, सीताराम कळंबेसह तृप्ती भोईर, पोलादपूर। सन्माननीय राजदादांचं धोरण आहे, राजदादा नेहमी समजावून सांगत असतात। कारण खरं तर आमच्या थोडा संस्थापकांच्या बाबतीमध्ये थोडा वेगळा डोक्यांच्या मनामध्ये आहे की संस्थापक नेहमी हाणतात म्हणून, पण त्या चुकीच्या ठिकाणी आमचा दादा कधी हाणत नाही। जिथं अन्याय होतो तर ही बाळासाहेब टिळक साहेबांची गोष्ट आहे, लोकमान्य टिळकांची। अन्याय दिसेल तिथं आदेशाची वाट पाहू नका, तिथं तुमची लाट पडलीच पाहिजे आणि ते हे सगळे पाडणारे ते आमच्या आजूबाजूला असते। आणि हे सगळं उभं करत असताना, हा इतका मोठा कार्यक्रम उभा करत असताना प्रत्येकाची युवा, पण युवा शब्द जर उलटा करून पाहिला ना तर तो वायू होतो। वायू म्हणजे वारा। आता बघा, या युवा लोकांमध्ये म्हणजे तरुणांमध्ये इतकी प्रचंड ऊर्जा आहे। ती ऊर्जा जर योग्य मार्गाला गेली तर हे असे सगळे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते। आणखी महत्वाचं म्हणजे अशाच युवा आणि आवर्जून या ठिकाणी आठवतंय की माझ्यासारखा उतेकर साहेब जो कार्यकर्ता बनला तुमच्यासमोर जो आहे, सुर्वे सर या ठिकाणी साक्षीदार आहेत, आमचे डॉक्टर सोनवणे या ठिकाणी आहेत की आम्ही पोलादपूर तालुका युवक संघटना काढली होती। त्यावेळेला माझं वय फार 20-22 असं असेल, 25च्या आसपास। ते 25 वर्षापूर्वी पोलादपूर तालुका युवक संघटना काढली, तीही मुंबईचे आमचे अभिषेक रंगे वगैरे ही सगळी मंडळी, आमचे रामशेख साहेब या सगळ्या मंडळी, आमचे बंधू रामभाऊ या सगळ्यांनी ही जे आज आपली माती आपली संघटना करते हे त्यावेळेला इथल्या गरिबांच्या मुलांची परिस्थिती अत्यंत बिकट होती। त्यांना कुठेतरी आधार मिळावा, त्यांना शिक्षण मिळावं,